Hello student, today we are going to learn pronouns. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे ते शिकून घेतलेलं होतं आणि प्रथम पर्सन प्रोनाउन म्हणजे फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणते आहे त्याची ओळख सुद्धा आपण केलेली होती. तर आज आपण पूर्ण प्रोनाउन शिकून घेणार आहोत. कारण कुठलंही ग्रामर, कुठलंही इंग्रजी वाक्य बोलण्यासाठी प्रोनाउनची आवश्यकता ही असतेच. त्यामुळे प्रोनाउन्स हे शिकणे अत्यंत महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रोनाउन्सची ओळख करून घेऊया. चला तर बघा, इथे बघा प्रोनाउन्स, जसं की आपल्याला माहीतच आहे प्रोनाउन्स म्हणजे काय. प्रोनाउन्स म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन किंवा सर्वनाम असे म्हणतात. मराठीत सर्वनाम म्हणतात. जसं मराठीतले तू, तुला, तिला, त्याला, तिचे, त्याचे असे जेव्हा शब्द आपण वापरतो ते सर्व सर्वनामे असतात. तशासारखे शब्द हे इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. इंग्रजीमध्ये तशा शब्दांना काय म्हणतात, तर जसं प्रोनाउन्स हे 3 ते 4 प्रकारे, एक इथे चार्ट दिलेला आहे. त्या चार्टनुसार आपण संपूर्ण प्रोनाउनचा अभ्यास करणार आहोत. जसं की नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा, त्यानंतर द्वितीया, त्यानंतर पॉझेसिव्ह षष्टी आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रतिबिंबात्मक सर्वनाम. या सर्वनामाची ओळख आता आपण करून घेणार आहोत. तर बघा, प्रथमा आय. आय म्हणजे मी, मला. आयचं सेकंड रूप मी म्हणजे मला. पॉझेसिव्ह माय, माइन म्हणजे माझा, माझा, माझी, माझे अशासारखे हे वाक्य किंवा शब्द होऊ शकतात. त्यानंतर माय सेल्फ मी स्वतः. वी म्हणजे आम्ही. अस म्हणजे आम्हाला. आवर, आवर्स म्हणजे आमचा, आमचा, आमची, आमचे अशा प्रकारे आपण हा शब्द बोलू शकतो. त्यानंतर अवर स्लेव्ह आम्ही स्वतः. यू म्हणजे तू. यू म्हणजे तुला. पॉझेसिव्ह मध्ये युवर किंवा युवर्स म्हणजे तुझा. इथे सुद्धा तुझा, तुझी, तुझे असं आपण बोलू शकतो. युवर सेल्फ तू स्वतः. यू म्हणजे तुम्ही आणि यू तुम्हाला. युवर तुमचा, तुमची, तुमचे. त्यानंतर युवर स्लेव्ह तुम्ही स्वतः. आता इथे बघा, यू हा 2 वेळा आलेला आहे. कारण यू हे असं प्रोनाउन आहे जे एकवचनी सुद्धा आहे आणि अनेकवचनी सुद्धा आहे. म्हणजे सिंग्युलर सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. एकवचनी यू तू सुद्धा म्हणू शकतो आणि यू म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामुळे इथे यू म्हणजे तुला आणि यू तुम्हाला. ही, तो, ते, हिम त्याला, हीच त्याचा, त्याचा, त्याची, त्याचे. हिमसेल्फ तो स्वतः. शी ती किंवा त्या. हर तिला. हर तिचा, तिचे, तिचे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. हर सेल्फ ती स्वतः. इट ते तो. इट त्याला, तिला. इट्स त्याचा, त्याची, त्याचे असे सारखे शब्द आपण वापरू शकतो. इट सेल्फ ते स्वतः. दे ते, देम त्यांना. देअर किंवा देअर्स त्यांचा, त्यांची, त्यांचे. देम स्लेव्ह ते सर्व स्वतः. अशा प्रकारे हा प्रोनाउन्सचा जो चार्ट आहे तो जसाच्या तसा पाठांतर करणे आवश्यक आहे. हा जर चार्ट जसाच्या तसा आपल्याला पाठांतर जर असला तर आपल्याला इंग्रजी बोलायला अगदी सोपं जाईल. त्याशिवाय वाक्यरचना करायला सुद्धा अगदी इझी जाईल. तर इथे बघा, काही प्रोनाउन हे सिंग्युलर असतात तर काही प्रोनाउन हे प्लुरल असतात. आता इथे आय हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. वी, वी हे प्लुरल आहे. यू, यू हे सिंग्युलर सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. ही, शी, इट हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. दे हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि नाव हे एखाद्याचं हे सिंग्युलर आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोनाउनची ओळख, त्याचं प्रथम रूप, द्वितीय रूप, षष्टी, त्याच्यानंतर प्रतिबिंबात्मक म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स,
त्याच्यानंतर नॉमिनेटिव्ह, पजेसिव्ह या प्रकारचे सर्व प्रोनाउन्स आपण अभ्यास केलेला आहे. नक्कीच आजच्या व्हिडिओची ही माहिती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल आणि हा चार्ट तुम्ही जसाच्या तसा अगदी पाठांतर करणे आवश्यक आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.